Good morning everyone. In the previous lecture, all of you learn now uses of big data. Information about the uses. See, today all of you learn advertising. Advertising, जाहिरातबाजी. So, look now. Advertisers are one of the biggest players in big data. काय सांगितलं या ठिकाणी? Advertisers are one of the biggest players in a big data. ॲडव्हर्टायझर्स जाहिरातदार हे या बिग डाटामधले सगळ्यात मोठे प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. जाहिरातदार हे बिग डेटामधील सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant all keep a track of the user behavior and transactions. मी काय सांगितलं की फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणतेही ऑनलाईन जायंट असोत, हे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्यांच्या वर्तनाचा आणि व्यवहारांचा मागोवा घेत असतात. काय सांगितलं या ठिकाणी? Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user behavior and transaction. Transaction, व्यवहार, देवघेव, behavior, act, वर्तन, कृती. हे सगळे फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल किंवा इतर कोणतीही ऑनलाईन जायंट असतील, हे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्याच्या वर्तनाचा आणि व्यवहाराचा मागोवा घेत असतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि हे सगळे जे जाहिरातदार लोक असतात आणि ते लोक जास्तीत जास्त या इंटरनेटच्या माध्यमातील ऑदर ॲक्सेसरीजचा यूज करत असतात, त्यांचं निरीक्षण करत असतात. हे इंटरनेट जायंट्स, जायंट म्हणजे दिग्गज, त्या गोष्टीमध्ये अगदी सगळं ज्ञान असणारे लोक जाहिरातदारांना लोकांविषयी मोठा डेटा पुरवतात की ज्या माहितीद्वारे हे टार्गेटेड कॅम्पेन्स म्हणजे केंद्रांची मोहीम करू शकतात. ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स, की या सगळ्या माहितीच्या आधारे हे सगळे लोक या केंद्रित अशा मोहिमेचा सुद्धा वापर करू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. डेमोग्राफिक्स, statistical data relating to the given population and particular groups within it, म्हणजे लोकसंख्याशास्त्र. Take Facebook for example. Here you can target people based on buying intent, website visits, internets, job roles and demographic and what not. या ठिकाणी काय सांगितलं की हे इंटरनेट जायंट्स, दिग्गज लोक जाहिरातदारांना लोकांविषयी मोठा डेटा पुरवत असतात की ज्याद्वारे ते टार्गेटेड कॅम्पेन्स म्हणजे ही माहिती पुरवण्याची केंद्रित मोहीम करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणतं दिलेलं आहे? टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. फेसबुकचं उदाहरण घ्या. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. येथे तुम्ही वापरकर्त्याचा खरेदीचा कल, देन विजिट, वेबसाईट विजिट, इंटरेस्ट, वेबसाईटला विजिट करणं, तुमचा इंटरेस्ट, तुमच्या आवडी, देन जॉब रोल्स, व्यवसायातील तुमची कार्य, अँड डेमोग्राफिक. डेमोग्राफिक मीन्स लोकसंख्याशास्त्र आणि इतर अनेक गोष्टींच्या आधारे लोकांवर आपलं लक्ष केंद्रित करू शकतात. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. आणि
ही सगळा जो डाटा ते एकत्र केलेला असतो, लोकांपर्यंत पोहोचवलेला असतो, लोकांना मदत केलेली असते, हा सर्व डेटा बिग डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे एकत्रित गोळा केला जातो. देन द सेम गोज फॉर गुगल. गुगलवरही असंच घडत असतं. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स, की जेव्हा तुम्ही क्लिक्सच्या आधारे लोकांवर लक्ष केंद्रित करता, यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स, त्यावेळी तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट मिळतात. अँड वेन यू क्रिएट अ कंपॅरिझन फॉर लीड्स, देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला वेगळे रिझल्ट देखील मिळतात. अँड lead for then you will get a different results. All this is more possible using big data. आणि हे सगळे वेगवेगळे रिझल्ट मिळतील. आणि जर तुम्ही लीड साठी कॅम्पेन तयार केले तर तुम्हाला भिन्न परिणाम प्राप्त होतील. यू विल गेट डिफरंट रिझल्ट, तर तुम्हाला वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे रिझल्ट त्यामध्ये येतील. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डाटा. आणि हे सगळं बिग डाटाच्या वापरामुळे शक्य झालेलं आहे. ॲडव्हर्टायझिंग समजलं की बिग डाटा हा कोणासाठी महत्त्वाचा आहे, तर जाहिरातदारांसाठी. आणि हे सगळे जाहिरातदार लोक काय करत असतात, तर फेसबुक, ट्विटर या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सी द 7 नंबर यूज एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट मनोरंजन, मीडिया माध्यम. सो लुक, इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डाटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल with the right content at the right time. In the field of entertainment and media, मनोरंजन आणि माध्यम, मीडिया मीन्स माध्यम, या क्षेत्रात बिग डाटा योग्य वेळी योग्य कंटेंट मजकूर, माहिती, विषय पुरवून लोकांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट, the media big data focuses on targeting people with the right content at the right time. मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात बिग डाटा योग्य वेळी योग्य कंटेंट, विषय पुरवून लोकांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज, म्हणजे तुमच्या मागील व्ह्यूज, अँड युअर बिहेवियर, आणि तुमच्या वर्तणुकीच्या, online you will be shown a different recommendation. Based on your past views and your behavior, online you will be shown different recommendations. आणि तुमच्या मागील व्ह्यूज आणि ऑनलाईन वर्तणुकीच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या शिफारशी केल्या जातात. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि हे तंत्रज्ञान दर्शकांची गुंतवणूक वाढवण्यासाठी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूबद्वारे अतिशय प्रभावीपणे वापरले जाते. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. हे तंत्रज्ञान दर्शकांची गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि अधिक उत्पादन वाढवण्यासाठी मिळवण्यासाठी, रेव्हेन्यू मीन्स उत्पन्न, महसूल मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूबद्वारे अतिशय प्रभावीपणे वापरले जाते. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स are looking to segment their viewers database and show different advertisement and shows accordingly. आणि काय केलं जातं? नाऊ आत्ता इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स, टेलिव्हिजन प्रसारक देखील
are looking to segment their viewers database. टेलिव्हिजन प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा विचार करीत आहेत. अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शोज अकॉर्डिंगली. वेगवेगळ्या जाहिराती दाखवून वेगवेगळे कार्यक्रम दाखवून ते आपला विचार करीत आहेत. दिस विल allow better revenue from ads and will provide a more engagement user experience. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, जाहिरातीमधून चांगला रेव्हेन्यू महसूल मिळू शकेल आणि अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्स वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळू शकेल असं त्यांना वाटू लागलं. काय सांगितलं, नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शोज अकॉर्डिंगली. म्हणजे टेलिव्हिजन प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा, बघणाऱ्या लोकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळं दिस विल allow better revenue from ads will provide a more engaging user experience. त्यामुळे अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्स म्हणजे लोकांना मिळणारा अनुभव मिळू शकेल असं त्यांना वाटू लागलं. की जर ॲडव्हर्टायझिंगमेंट जास्त होत गेली तर त्यामधून रेव्हेन्यू सुद्धा जास्त मिळेल आणि लोकांना अनुभव दिला तर त्यामधून देखील आपल्याला जास्तीचं महसूल मिळत जाईल. Then say next use education industry. शिक्षण क्षेत्र. Big data has inundated the education industry. बिग डेटामुळे शिक्षण उद्योगाची भरभराट झाली आहे. It has transformed it in leaps and bounds. त्याने या क्षेत्राचा कायापालट करून टाकलेला आहे. Now we have information about the students, their study pattern, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आणि हा जो कायापालट झालेला आहे की विद्यार्थ्यांना त्याचा किती मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय. आता आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती, त्यांच्या अभ्यासाची पद्धत याविषयी माहिती मिळते आणि आपण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार स्टुडंट देअर स्टडी पॅटर्न अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड त्यांच्या गरजेनुसार अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अ इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आणि विद्यार्थ्याची माहिती, त्याच्या अभ्यासाची पद्धत याविषयी आपण माहिती मिळवतो आणि आपण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड आणि डायनॅमिक असे स्वतंत्र लर्निंग शैक्षणिक उपक्रम, प्रोग्राम, कार्यक्रम तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट कॉम्प्रिहेन्शन्स लेवल इज अ डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची कॉम्प्रिहेन्शन लेवल, कॉम्प्रिहेन्शन आकलन क्षमता, आकलन पातळी ही भिन्न असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाइन्ड केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आणि त्यामुळं आता विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियलची आखणी करता येते. बिग डाटा मेक्स इट convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. आणि बिग डेटामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी माहिती जाणून घेणे सुलभ झाले आहे. We also have an access to the results. ते आपल्याला निकालही सहजपणे पाहता येणं शक्य झालेलं आहे. From the results we can gauge the progress of the students, understand his strength and weakness. आणि त्या निकालामधून आपण विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो, त्याची प्रोग्रेस, देन स्ट्रेंथ त्याची बलस्थानं व त्याची कमतरता, विकनेस कमतरता आपण
ओळखू शकतो. This will also help in guiding the student regarding the best career for him. आणि या सगळ्या गोष्टींमुळं विद्यार्थ्यास त्याचा मानसिक कल, मेंटल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये असलेली मानसिक क्षमता आणि क्षमतांच्या आधारे योग्य उत्तम करिअरबद्दल मार्गदर्शन करण्यास मदत होऊ शकते. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डाटा हा अगदी एवढा महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळं काहीही घडू शकत नाही. शैक्षणिक दृष्टिकोनातून बिग डाटा खूप महत्त्वाचा आहे. And in the depth study of all this would definitely give new insight into the education industry. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्गत ज्ञान प्राप्त करता येऊ शकेल. Educational industry and help in improving the operational effectiveness and working of educational institution. या सगळ्याचा जर सखोल अभ्यास केला तर निश्चितपणे शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्गत ज्ञान प्राप्त करता येऊ शकेल. आणि काय होणार आहे? हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळं शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होईल. This would in general enhance progress of all students. आणि यातून सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावला जाईल. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the educational industry, that is one size fits all. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एकच पर्याय यासाठी सर्वात मोठ्या त्रुटींवर उपाय मिळवून दिला आहे. पिटफॉल्स मीन्स त्रुटी. बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशनल इंडस्ट्री दॅट इज वन साइज फिट्स ऑल. या सगळ्यांवर त्रुटींवर उपाय मिळवून दिलेला आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. बिग डेटाचे इन्युमरेबल अमर्याद उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. वैज्ञानिक संशोधनामध्ये तर याचा खूप मोठा सहभाग आहे, खूप मोठा वाटा आहे. जॉग्राफिकल फेनॉमेना, भौगोलिक स्थित्यंतर, फेनॉमेना मीन्स बदल घडून येणं, स्थित्यंतर घडून येणं. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी अल्सेट्रा. घडामोडी जाणून घेण्यास शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यात मदत करण्यात त्याचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. इट इज अ जेनी इन अवर हँड्स. तो जणू आपल्या हातातील जिनी किंवा जादूगार आहे, मॅजिशियन आहे. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उत्तम प्रकारे उपयोग करून घेणे सर्वस्वी आपल्याच हातामध्ये आहे. काय सांगितलं लास्ट पॅरेग्राफमध्ये? वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. असंख्य असे आपल्याला उपयोग आहेत बिग डाटाचे की जे आपण सांगूही शकत नाही. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. ही सायंटिफिक व्ह्यूमध्ये त्याचा सगळ्यात मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. देन अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमेना किंवा भौगोलिक स्थित्यंतर जी घडत असतात त्यांची माहिती करून घेण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, की शासकीय यंत्रणेचा जो सुरळीत कार्यक्रम चालू आहे, कारभार चालू आहे, त्याची माहिती करून घेण्यामध्ये, त्यांना मदत करण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. इट इज अ जिनी इन अवर हँड्स. हा बिग डाटा म्हणजे आपल्या हातातील जणू जादू आहे. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उत्तम प्रकारे उपयोग करून घेणं
सर्वस्वी आपल्याच हातामध्ये आहे. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय दिलेलं आहे? युजेस ऑफ डाटाच, की हा डाटा किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोणकोणत्या क्षेत्राला मदत झालेली आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय. कोणतंही क्षेत्र या इंटरनेटशिवाय चालू शकत नाही. म्हणजे बिग डाटा ही आपल्या जीवनाची आज मूलभूत गरज झाल्याचं दिसून येत आहे. आजच्या घडीला तर आपण याच डाटाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. याचं हे आपल्याला एक दिलं जाणारं एज्युकेशन इंडस्ट्रीमधलं ज्वलंत असं उदाहरण आहे.